BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघाली आहे। 3588 जागांसाठी ही भरती निघालेली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 26 जुलै 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होतं आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असणार आहे 25 ऑगस्ट 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे 3588 जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघालेली आहे। तर या भरतीमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे, यामध्ये कोणकोणते पद असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये शैक्षणिक पात्रता काय लागते, त्याचबरोबर या भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, ग्राउंड किती यामध्ये असणार आहे, उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, या भरतीची जाहिरात सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि संपूर्ण माहिती BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीची ही संपूर्ण जाहिरात बघू शकता तुम्ही। डायरेक्टरेट जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ॲडव्हर्टिजमेंट फॉर रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन इन बॉर्डर सिक्युरिटी फोर्स फॉर द इयर 2024-25। तुम्ही कॅटेगरी वाईज यामध्ये जागा बघू शकता। UR कॅटेगरी, EWS कॅटेगरी, OBC, SC, ST आणि टोटल जागा बघू शकता आणि उंची बघू शकता 165 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी 155 सेंटीमीटर, छाती बघू शकता 75 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। त्यानंतर यामध्ये पदं तुम्ही बघू शकता। तर यामध्ये सर्व पदे दिली आहे बघू शकता तुम्ही, हे सर्व प्रकारचे यामध्ये पद आहे। कॉन्स्टेबल कॉबलर झालं, कॉन्स्टेबल टेलर झालं, कॉन्स्टेबल कार्पेंटर झालं, त्याचबरोबर कुकचं सुद्धा पद आहे यामध्ये, कॉन्स्टेबल कुकचं। तर ही शॉर्ट नोटिफिकेशन आहे, शॉर्ट जाहिरात आहे। तर 26 जुलैपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे। तर ही संपूर्ण शॉर्ट जाहिरात आहे, लक्षात ठेवा, आतापासून तयारीला लागा। तर पहा, BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या 3588 जागांसाठी ही भरती निघाली आहे आणि मी तुम्हाला याच्या अगोदर वारंवार सांगत आलो होतो की BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघणार आहे म्हणून। इथून मी तुम्हाला 4 महिन्या अगोदर जे तुम्हाला सांगितलं होतं की BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघणार आहे आणि याच्या अगोदर वारंवार मी तुम्हाला सांगितलं होतं की आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आणि मी जे तुम्हाला सांगितलं, ज्या पण विद्यार्थ्यांना मला फॉलो या ठिकाणी केलं असेल, ज्यांनी सुद्धा स्टडी अभ्यास आपला या ठिकाणी प्रयत्न आपले चालू ठेवले असेल, तर त्या विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा जे विद्यार्थी मित्रांनो 4-5 महिने अभ्यास त्या विद्यार्थ्यांचा झाला एक लक्षात ठेवा। तर त्यांचाच त्यामध्ये फायदा झाला। म्हणजे सांगायचं एवढंच मी तुम्हाला भरती निघायच्या अगोदर करून सांगतो, जेणेकरून तुमची तयारी झाली पाहिजे आणि तुमचा अभ्यासाला तुम्हाला जास्त वेळ झाला पाहिजे, तुमचा चांगला अभ्यास झाला पाहिजे, तुमची तयारी झाली पाहिजे, प्रॅक्टिस झाली पाहिजे। आणि आपली जर तयारी असेल तर आपलं जे यामध्ये फायनल सिलेक्शन होणार आहे आणि आपण जर यामध्ये तयारीच नाही केली, जेव्हा फॉर्म भरणे चालू झाले आणि फॉर्म भरल्यानंतर जर आपण अभ्यास चालू केला तर आपल्याला जास्त टाइम या ठिकाणी भेटणार नाही अभ्यास झाला आणि अभ्यास जास्त झाला आणि आपली तयारी नाही झाली तर आपलं सिलेक्शन या ठिकाणी कशा प्रकारे होणार आहे। तर तुमच्यासाठीच मी तुम्हाला सांगत आलो होतो की BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या जागा या ठिकाणी निघणार म्हणून आणि फायनली या ठिकाणी फॉर्म भरणे चालू झालेले आहे। तर यामध्ये कोणकोणते पद आहेत तर ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, यामध्ये 3588 जागा आहेत। तर यामध्ये जे पहिलं जे पद आहे कॉन्स्टेबल कॉबलरचं आहे 65 जागा आहे, दुसरं कॉन्स्टेबल टेलरचा 18 जागा आहे, तिसरं पद कॉन्स्टेबल कार्पेंटरचा 38 जागा आहे, चौथं जे पद आहे कॉन्स्टेबल प्लंबरचा आहे 10 जागा आहे, पाचवं जे पद आहे कॉन्स्टेबल पेंटरचा आहे 5 जागा आहे, 6वं कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियनचा आहे 4 जागा आहे, 7वं कॉन्स्टेबल पंपचं ऑपरेटरचा 1 जागा, 8वं जे पद आहे कॉन्स्टेबल ऑफ होल्टरचा आहे 1 जागा आहे, 9वं पद कॉन्स्टेबल वॉटर करिअरचा आहे 599 जागा आहे, 10वं कॉन्स्टेबल वॉशरमॅनचा आहे 320 जागा आहे, 11वं कॉन्स्टेबल बार्बरचा आहे 115 जागा आहे, 12वं कॉन्स्टेबल स्वीपरचा आहे 652 जागा आहे, 13वं जे पद आहे कॉन्स्टेबल वेटरचा आहे तर 13 जागा। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर कॉन्स्टेबल कॉबलरचा आहे 2 जागा आहे, 15वं कॉन्स्टेबल टेलर
टेलरचा 1 जागा आहे, 16वा कॉन्स्टेबल वॉटर करिअरचा 38 जागा आहे, 17वा कॉन्स्टेबल वॉशरमॅनचा आहे 17 जागा आणि 18वा कॉन्स्टेबल कुकचा आहे 82 जागा आहे आणि 19वे जे पद महिला उमेदवारांसाठी तर हे स्वीपरसाठी आहे 35 जागा यामध्ये आणि 20वे जे पद आहे कॉन्स्टेबल बार्बरचा आहे यामध्ये। ठीक आहे, तर यामध्ये आपण शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तुम्ही 10वी पास असाल तर आपल्याला फॉर्म भरता येते, 10वी पास ITI वाले असेल तरी फॉर्म भरता येते। BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे, OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे, ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 27 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आपलं जे या भरतीमध्ये वय मोजलं जाणार आहे गणलं जाणार आहे 25 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या या भरतीमध्ये वय मोजलं जाणार आहे गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये यामध्ये फी लागते, SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे, लक्षात ठेवा। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे। BSF भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर यामध्ये सर्वात अगोदर ग्राउंड सुद्धा होऊ शकते किंवा सर्वात अगोदर पेपर सुद्धा यामध्ये होऊ शकते, लक्षात ठेवा। कारण की शॉर्ट नोटिफिकेशन या भरतीत आलाय, जेव्हा फुल जाहिरात या ठिकाणी येणार आहे 26 जुलैला त्यावेळेस आपल्याला कळणारच आहे की यामध्ये सर्वात अगोदर ग्राउंड असणार आहे की पेपर असणार आहे। तर माझा जे अंदाज आहे यामध्ये ग्राउंड या ठिकाणी सर्वात अगोदर होणार आहे, लक्षात ठेवा। तर ग्राउंड मध्ये आपण उंचीचा जर विचार केला पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 155 सेंटीमीटर लागते, छाती 75 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांची। ST कॅटेगरीचे असाल तर उंचीमध्ये आपल्याला यामध्ये सूट पाहायला भेटणार आहे। ग्राउंडचा जर विचार केला BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये तर यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांना, 5 किलोमीटर रनिंग जर तुम्ही 24 मिनिटांमध्ये मारली तर तुम्ही ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि त्याचबरोबर तुमचा 5 किलोमीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 24 मिनिटांपेक्षा जास्त गेला तर फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे, लक्षात ठेवा। तर एवढं यामध्ये ग्राउंड आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग यामध्ये आहे आणि महिला उमेदवारांना 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये मारायचे आहे। जे आपण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या आपण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 8.5 मिनिटांपेक्षा जर जास्त गेला तर त्या महिला उमेदवारांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे, लक्षात ठेवा। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे, लक्षात ठेवा। सर्वात अगोदर आपल्या यामध्ये ग्राउंड असणार आहे आणि ग्राउंड झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या या भरतीमध्ये BSF मध्ये काय असणार आहे पेपर असणार आहे। तर 100 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न। तर टोटल 100 मार्कासाठी हा पेपर असणार आहे, लक्षात ठेवा। आणि 2 घंट्याचा टाइम आपल्याला यामध्ये भेटणार आहे, पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, अशा प्रकारे आपल्या BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचा हा पेपर असणार आहे आणि चांगली जे विद्यार्थी मित्रांनो सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे, लक्षात ठेवा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की या भरतीमध्ये सर्वात अगोदर ग्राउंड, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर या भरतीची शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे आणि फुल जाहिरात जे 26 जुलैपासून येणार आहे आणि फॉर्म भरणे 26 जुलैपासून चालू होत आहे। तर आतापासून आपला जो टाइम आहे आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो तयारी करा, आतापासून इमानदारीने मेहनत करा, इमानदारीने अभ्यास करा, ग्राउंडची तयारी करा आणि त्याचबरोबर ग्राउंडची सुद्धा फिजिकलची सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की अजूनही आपल्याजवळ टाइम आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या दिवस थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय